आरोग्य व्यवस्थेचे स्थायी समिती सदस्यांनी काढले धिंडवडे। केडीएमसी रुग्णालयात बँडेज उपलब्ध नाहीत, तर उपलब्ध असलेले बँडेज निकृष्ट दर्जाचे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारामुळे नेहमीच चर्चेत असते। आज देखील केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेमुळे पार पडलेल्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले। केडीएमसी रुग्णालयात साधे बँडेज उपलब्ध नसून काही ठिकाणी उपलब्ध असलेले बँडेज निकृष्ट दर्जाचे आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम केडीएमसी प्रशासन करत असून या प्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली। केडीएमसी रुग्णालयात साधे फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांना बँडेज उपलब्ध नसल्याची बाब सदस्य दीपेश म्हात्रे यांनी स्थायी समिती सभेत निदर्शनास आणून दिली। मागील महिन्यात केडीएमसी प्रशासनाला औषधांच्या साठ्याबाबत विचारणा केली असता 3 महिने पुरेल इतका औषध साठा उपलब्ध असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले होते। मात्र आज एका कर्मचाऱ्याला फ्रॅक्चर झाले असताना फ्रॅक्चर करण्यासाठी बँडेज उपलब्ध नव्हते। 50,000ची औषधे खरेदी करण्याचे अधिकार केडीएमसी प्रशासनाला असताना देखील हे बँडेज खरेदी न केल्याने या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी स्थायी समितीच्या सभेत भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली। तर मनसे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य गणेश लांडगे यांनी देखील केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या कलथान कारभाराची पोलखोल केली। केडीएमसी रुग्णालयात बँडेज उपलब्ध नसून काही ठिकाणी उपलब्ध असलेले बँडेज निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब लांडगे यांनी स्थायी समिती सभेत निदर्शनास आणून दिली। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गणेश लांडगे यांनी केली। आज आरोग्याचा विषय झाला। मागच्या महिन्यामध्ये आरोग्याच्या विषयामध्ये औषधांचा पुरेसा साठा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे आहे की नाही अशी माहिती प्रशासनाला विचारली होती। माहिती प्रशासनाने दिली की आमच्याकडे पुरेसा 3 महिने पुरेल एवढा साठा आहे। परंतु आज एक आमचा जो कर्मचारी आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला, त्याला फ्रॅक्चरला बँडेज लावण्यासाठी देखील बँडेज उपलब्ध नव्हती आणि त्याच्यामुळे प्रशासनाची ही हलगर्जीपणा बघता प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय अधिकाऱ्यांमध्ये सुधार होणार नाही असा निर्णय स्थायी समितीने घेतलेला आहे। आणि 50,000 रुपयाची इमर्जन्सी मेडिसिन मागवण्याचे अधिकार असताना देखील त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। सकाळी मला एक फोन आला, आमच्या प्रभागात एक नागरिक राहतात, तर त्यांना फ्रॅक्चर झालेलं म्हणून मी रुक्मिणीबाई दवाखान्यात गेलो। दवाखान्यात गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर असं समजलं झालं की बँडेज हा स्टॉकच नाही, पण एक स्टॉक होता तो बघितलं तो आम्ही ओपन केला, बघितलं तो एकदम निकृष्ट दर्जाचा होता की तो बँडेज आहे तो आपण समजा पाण्याखाली धरला तर त्याचं पूर्ण जे सिमेंट आहे ते निघून जातं आणि कॉटन एक टिश्यू पेपरसारखं आहे। तर या गोष्टी मी आज स्टँडिंगमध्ये त्या दाखवल्या। तुमच्या या मुद्द्यावर शिवसेना कुठेतरी आरोग्य अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे, भाजप आक्रमक आहे, तर तुमची नाही असं काही नाही। सगळ्यांनी जो विषय घेतला तो सगळ्यांनी सेमच घेतलेला आहे। शिवसेना असो या BJP असो सगळ्यांनी आक्रमक भूमिकाच घेतलेली आहे त्यांनी। तर अधिकाऱ्यांनी कारवाई केली जाणार नाही आणि त्यांना मुभा द्या, यावेळी सो कॉल नोटीस बघा असं पण भूमिका घेतली नाही, पण त्याच्यावरती आम्ही ठाम राहणार, मनसे म्हणून आम्ही ठाम राहणार की अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे। पट्टी तुम्ही जी आणलेली त्या पट्टीमध्ये काय नेमकं कशा पद्धतीची क्वालिटी आहे आणि अधिकाऱ्यांवरती काय कारवाई व्हावी काय नेमकी तुम्ही मागणी? कसं झालं की जी पट्टी आणलेली आहे ती पट्टी एकदम निष्कृष्ट दर्जाची आहे की त्याच्यावरती जे सिमेंट आहे हे लगेच निघून जातं। पण आपण जेव्हा जातो मेडिकलमध्ये जातो, मेडिकलमधनं जी गोष्ट घेतो चांगल्या क्वालिटीची, तर ती चांगल्या क्वालिटीची ती पाण्यामध्ये धरल्यानंतर ती व्यवस्थित त्याचं बँडेज आणि सिमेंट हे प्रॉपर हाताला लावलं जातं। आता काय मागणी केली अधिकाऱ्यांची मागणी की अधिकाऱ्यांना याच्यामध्ये सस्पेंड केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। एकूणच या घटनांवरून केडीएमसी प्रशासन आता तरी जागे होणार का असा सवाल नागरिक करत आहेत।